पारंपरिक सनई वादनाची करकमची शान शिंदे परिवार. करकमच्या सांस्कृतिक परंपरेत शिंदे परिवाराचे पारंपरिक सनई वादन हे अनेक वर्षांपासून जपले गेलेले एक अनमोल वारस आहे. गावातील यात्रा, विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळे आणि मंगल कार्यांमध्ये शिंदे परिवाराच्या सनईच्या सुरांनी वातावरण भक्तिमय आणि मंगलमय होत आले आहे. करकममधील हजरत पीर मखदूम बाबा उरूस, श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, गावदेव यात्रा अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात शिंदे परिवाराचे सनई वादन विशेष आकर्षण ठरत आले आहे. पूर्वीच्या काळात ध्वनिक्षेपक किंवा आधुनिक संगीत साधने नसताना सनईचे सूर हेच आनंद, उत्सव आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जात होते. शिंदे परिवारानं ही कला केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर परंपरा आणि संस्कृती जपण्याचे कार्य म्हणून पुढे नेली. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या कलेमुळे करकम परिसरात त्यांना विशेष मान आणि ओळख मिळाली आहे. सनईचे मधुर सूर हे केवळ संगीत नसून भावनांचा आणि संस्कृतीचा वारसा आहेत. आज आधुनिक डीजे आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही शिंदे परिवार आपल्या कलेला जिवंत ठेवत आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या योगदानामुळे करकमची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध झाली आहे. नमस्कार, मी सदाशिव महादेव शिंदे बोलतोय. हो, फक्त सनई वाजवतोय. माझा वडील वाजवत होता पहिला, तसं मी ती वाजवतोय. आणि निवृत्तीनाथाची पालखी जर वर्षाला आली आषाढी वारीच्या टायमाला वाजवते. हो, आणि गावातल्या बे मुक्तम साहेबाची यात्रा, गायकूड साहेबाची यात्रा, हो, कंकणीची यात्रा, या अशा जत्रा मी गावातले सेवा करते, वाजवते देवांची, मुक्तम साहेबाची. आता आमचा वडील होतं, वडिलाच्या माघारी मॅम वाजवते. आता मला बरेच वर्ष झाली वाजवत, वडिलाच्या नादानं झाली मग आवड. वडील वाजवत होते त्याच्या नावाने पण वडिलाच्या माघारी ऐकून शिकलो. घरातल्या आता आम्ही भाऊ दोघंजण आहे, परत दोघंजण सुरवाला आहे, काय ढोलवाला आहे. या चौघंजण आम्ही वाजवते. 4 माणसाला ताप आहे. माझा वडील वाजवत होता, त्या वडिला बरोबर मी बी आपला संघ जायचो. ऐकून मी शिकलो. वडील माझा म्हातारा झालता, वय माझ्या म्हाताऱ्याच्या वडिलाचं जे होतं तरी मी माझा वडील वाजवत होता. मग त्यांचं ऐकूनच मी वाजवत होतो. महादेव बाबू लोंढे. तुम्ही वाद्य काय काम करता? वाद्य काम 20 वर्षापासून. वाद्य काम काय करत आहात तुम्ही? काय वाजवता? सुरू वाजवतो सणाबरोबर. किती वर्षापासून वाजवत आहात? 20 वर्षापासून. ह्या वाद्य कामाची आवड कशी निर्माण झाली आहे तुम्हाला? आवड म्हणजे सणावारे होतं, त्याच्याबरोबर त्यांना दोस्त आहे म्हणून वाजवतोय. तुम्ही कधीपासून वाद्य काम करत आहात? तुमच्या वयाच्या किती वर्षापासून वाद्य काम? 20 वर्षापासून. 20 वय असल्यापासून काम करत आहात. हा. तुमच्या सोबत साथीला कोण आहे, म्हणजे वाद्य काम करण्यासोबत? साथीला आहे सदाशिव महादेव शिंदे, परत मधुकर महादेव शिंदे, महादेव खेळपा सरबदे. बाबा, तुम्ही आतापर्यंत कोणती कामं केले आहेत सनई वाजवून? निवृत्तीनाथाची पालखी, परत उरूस, तुळजाबाचा, चौंडेश्वरी देवीची पालखी, परत कनकम्मा देवीची पालखी, इतर आणि गावातली काय असेल ती कामं करतो. देवाचं फिवायची असली तर जत्रा पित्रा वाजवतो. मामा, तुमचं नाव काय आहे? महादेव खेळू सरवदे. तुम्ही काम काय करता? वाद्य काम. किती वर्षापासून? वयाच्या 18 वर्षापासून. तुम्हाला हा नाद कसा लागला? हा नाद कसा लागला? ऐकून म्हणजे आमचे चुलते माम वाद्य काम करत होतं. बर. महादेव धोंडी शिंदे बर. हे आमचा मामा. बर. यांचं पूर्वीचं वाद्य काम होतं. त्यांच्या नादानं मला वाद्य कामाचा नाद लागला पुरा. साथीला साधू
धोंडी शिंदे, दयाबाद धोंडी शिंदे, महादेव धोंडी शिंदे हे आमचं चुलते कोण मामं त्यांच्यानं हे त्यांचा ऐकून मला नाद लागला आहे. आवड आली त्याची वाद्यकामाची. पंढरी शंकर शिंदे ताशेवाला, हा भीमा सूर्या, त्याच्या वडिलाचं नाव मला येणार, भीमराव सोपान वाघमारे सूर्या, सूर वाजू. सूरच की मग. हा ताशावाला पंढरीनाथ शंकर शिंदे, हा ढोलवाला मी महादेव खेळलो सर्व ते. त्याला मुरलीधर पांडुरंग शिंदे. हा या हो हा बोला. यानंतर आम्ही मंगल कार्य, लग्न, काय गावातल्या काय वाटेल ती कामं सगळी केली ती वाद्यकामाचे. वाद्यकामाला आम्ही सोडलेलं नाही, वाजवलेला आहे. मुगदुम बाबासाहेब यांचा उरूस, हा चौंडसरी, हा गायकवाड साहेबाची यात्रा, अजून मंगल कार्य, कुठलंही आलेलं काम आम्ही सोडलं नाही, वाजवायचो. वयाच्या 18व्या वर्षापासून वाद्यकाम केलेलं आहे आम्ही. त्यापासून सरकारनं आमच्यावर ध्यान ठेवलं नाही, आता तरी ठेवावं. त्यावेळेस पैसे किती मिळत होते तुम्हाला वाद्यकाम? त्या 12 रुपये त्यावेळेस शिक्के कोणते चालत होते पैशाचे? लग्नाचे काम 12 रुपये. पैशाचे शिक्के कोणते चालत होते? 4 आणे 8 आणे? कधीपासून काम करता? हे बुळूक जसं ते आहे, बुळूक पुढे पैसे, घोडाच्या पैसे, गिन्या पांढऱ्या तांबड्या तसलं आमच्या टायमाला होतं. तेव्हापासून तुम्ही काम करत आहात? तेव्हापासून काम करतोय आम्ही. वाद्यकाम 60 वयापासून केलं. तिथून आम्हाला पुढे जमाना. बर. सरकारनं आमच्यावर लक्ष ठेवावं आणि आम्हाला मानधन द्यावं. बरं, मानधन द्यावं. तर बाबा तुमचं नाव काय? माझं नाव मधुकर महादेव शिंदे बर. आणि माझ्या वडिलाचे नाव महादेव धोंडी शिंदे. हे सनई ह्या तालुक्यात पहिल्या नंबरनं वाजवत होते. बर. यानंतर 2 भावाची 7 मध्ये होती. बरोबर. पहिल्याचं नाव दर्याप्पा धोंडेबा शिंदे, हा दुसरा साधू धोंडी शिंदे व एक इतर माणूस मारुती शिंदे हा सुरवाला. असे हे 4 माझ्या वडिलाचा ताफा होता, 4 लोकांचा. माझा चुलता एक ताशा वाजवत होता आणि दुसरा चुलता ढोलकी वाजवत होता. माझा वडील सनई वाजवत होता आणि इतर एक ह्या आमच्या मौजातला एक माणूस मारुती शिंदे ही एक होता, तो सूर वाजवत होता. तर यांची वाजवून प्रकृतीने लय मिळवली होती. बोला. 4 टायमाला माझ्या वडिलांनी काही लोकांचे फुकट लग्न वाढले. कारण पहिले दिवस लय कठीण होते. आम्ही सुद्धा भाजीचे पेळे बांधून शरीराने पोटभर भाज्या खाल्ल्या. त्यातने आम्हाला आमचे वडील देवाच्या कामाला हायगाई करत नव्हते. माझे वडील कुठेही कोणाचा देवदेव असो, कोणाची यात्रा असो, कोणाची जत्रा असो, अशा ठिकाणी कोणाचं मोठं कार्य असो त्या ठिकाणी माझे वडील जायचे व सणईचा ताफा घेऊन सणी तिथं काय 4 पैसे काय 2 रुपये पहिले 10 रुपयाच्या आत पैसे देत होते. ह्यात अशात माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे व त्याच्या मागे
माझा भाऊ मी थोरला आहे. माझ्या पाठचा भाऊ सदाशिव महादेव शिंदे हा सनई वाजवाय शिकला. कारण वडिलाच्या माघारी कोण सनई वाजवलं, म्हणून माझ्या भावानं सनई हातात घेतली व त्यानं वाद्य कामाला सुरुवात केली. व सुरुवात करत असताना मी त्याच्या जोडीला, जसे माझे 3 चुलते एका ठिकाणी होते तसा मी त्याच्या पाठीशी उभा राहिलो. मी ताशा वाजवतो शिकलो व एक ढोलकीवाला महादेव खेलो सर्व दे हा माणूस आम्ही ढोलकीवाला जोडीला घेतला व सूरवाला भीमराव सोपाल वाघमारे. चालू स्थितीला मी आणि माझा भाऊ, माझं वय आता झाले 80. मग आम्ही या आमच्या वडिलाच्या माघारी कोणाचे लग्न वाजवतो व दाशा दिंड्या, निवृत्ती महाराज, हे ज्ञानेश्वर महाराज या अशा पालख्या येतात. त्या पालख्या आम्ही गावाच्या बाहेर सोडतो वाजवतो व आमच्या गावचा लगेचच पौर्णिमा झाली की आमच्या गावचा एक उरूस असतो. मुक्तम बाबा यांची आम्ही सबिनाला जात असतो व त्या ठिकाणी आम्ही गावातून मिरवून शनी आम्ही त्याचे समाधानी पार पाडतो. आम्ही लहानपणापासून लहानपणापासून आम्ही लय वाईट दिवस काढले व आम्हाला देवाने हात कला दिली, तर हात कला आता आम्हाला होत नाही. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.